आपलं किती वर्षापासून आपलं पण जुनं आहे ना? 115 वर्ष झाले. 115 वर्ष. आणि मी आयुष्यातली पहिली पाणीपुरी इथेच खाल्ली खरं सांगते हे? हो. अरे सिरियसली 115 वर्ष म्हणलं मला वाटलं की तिला असं झालं की मला काहीतरी ग्रेट सांगायलाच पाहिजे. प्रतिम आहे का? आता मला कळलं तू इथे का खाल्ली असेल. नो नॉनसेन्स पाणीपुरी म्हणतात ना, म्हणजे पाण्यात जेव्हा चव असते ना, बाकी 1760 गोष्टी टाकायची गरजच नाही. आणि परफेक्ट मिश्रण आहे गोड आणि तिखट. मला पुऱ्यांची क्वालिटी प्रचंड आवडली. आणि साईज बघ ना दादा बस. साईज थंड आहे, पाणी रगडा थंड आहे. गरम आहे. पण ते पाणी आणि तो रगडा आणि ती पुरी असं कॉम्बिनेशन इतकं भारी लागतंय ना. पण तू जेव्हा 115 वर्षापूर्वी खाल्ली होती तशी चव अजूनही आहे का? पण सुरेख पाणीपुरी. आणि हा कळणार पण नाही स्पॉट, इथे बोर्ड पण नाही आता, पण हे मंदिर हनुमानाचं मंदिर आहे ना, हनुमाना मंदिराच्या खालीच ही पाणीपुरी. तर यांची अजून एक खासियत आहे, त्यांनी सांगितलं मला, पकोडा चाट. हा पकोडा चाट म्हणजे ते म्हटलं की वेगवेगळ्या भज्या मिक्स करून तो चाटचा प्रकार जो इथेच मिळतो, त्याच्यावर छानपैकी चाट मसाला पण टाकलेला आहे, बटाटा भजी, सगळ्या भज्या चुरडून टाकल्यात. आउटस्टँडिंग ग्रेट नाहीये कारण खूप चटकदार चव नाहीये. मला असं क्रिस्पीनेस पण मला असं वाटतं उगाच दोन्ही मिक्स केलंय, भजी पण चाट पण, आणि थोडी मजा जाते इंडिव्हिज्युअल. ते मला एवढं नाही आवडलं की. पण मला एक लक्षात आलंय की यांच्या ना पाण्याला खूप चव आहे. मगाशी म्हणाला संतोष तसं. कच्च्या कांद्याचा गोडवा चव छान आहे. दह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. बुंदी खूप फ्रेश आहे. आणि पकोडा चाट ऐकायला तर खूप जास्त टेम्पटिंग वाटतंय. बहुतेक आपण आधी पाणीपुरी खाल्ली त्यामुळे ती चव इतकी आपल्या डोक्यात आहे की त्यामुळे आवडली नसेल. आधी हे खाल्लं असतं थोडं मत वेगळं असतं, पण तरी मी इथली पाणीपुरी जास्त रेकमेंड करते.